नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि महिलांसाठी उपयोगी असणारा विषय बघणार आहोत। तो म्हणजे पोटगी। जर पत्नी पतीपासून वेगळी राहत असेल, घटस्फोट झाला असेल किंवा पती तिला सांभाळत नसेल तर महिलेला कायदेशीररित्या पोटगी मिळू शकते। चला तर बघूयात कोणत्या कायद्याखाली कशी प्रक्रिया आहे आणि पोटगी किती मिळते। आता पोटगी संबंधी कायदेशीर तरतुदी बघूया। CRPCच्या कलम 125 नुसार म्हणजे जो आता BNSSचा 144 हा कलम आहे, हा सर्वात महत्त्वाचा कायदा आहे। यात पत्नी, लहान मुले, वृद्ध आई वडील यांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे। पत्नीला स्वतःचा उदरनिर्वाह करता येत नसेल तर ती सुद्धा पोटगी मागू शकते। हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 हिंदू विवाहात पोटगी आर्थिक सहाय्य मिळते। सेक्शन 24 नुसार केस चालू असताना इंटरिम मेंटेनन्स मिळू शकतो, तर सेक्शन 25 नुसार केस संपल्यानंतर कायमस्वरूपी पोटगी मिळते, ज्याला परमनंट ॲलिमोनी सुद्धा असे म्हणतात। त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 जर पत्नीवर कौटुंबिक हिंसाचार झाला असेल तर तिला रेसिडेन्स ऑर्डर आणि मॉनिटरी रिलीफ म्हणजे पोटगी मिळते। त्यानंतर स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 या कायद्याअंतर्गत ज्यांचं लग्न नोंदवलं आहे त्या कायद्याअंतर्गत पत्नीला पतीकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे। पत्नीला पोटगी मिळण्याच्या काही अटी आहेत। पत्नी स्वतः कमावू शकत नसेल तर, पतीकडे उत्पन्नाचा स्रोत असेल, पत्नी स्वइच्छेने परपुरुषासोबत राहत नसेल, पत्नीने बेकायदेशीर संबंध ठेवले नसतील, घटस्फोटानंतरही पत्नीला स्वतःचा उदरनिर्वाह करता येत नसेल तर तिला पोटगी मिळू शकते। पण मित्रांनो, प्रत्येक प्रकरण हे वेगवेगळे असते, त्यामुळे हीच 4 गोष्टी ह्या कंडिशन्स आहेत असं नाही, त्या प्रत्येक प्रकरणावेळी वेगवेगळ्या असू शकते। आता अनेकांना असा प्रश्न पडतो, पोटगी किती मिळते? कोर्ट पतीच्या उत्पन्नावर, जीवनशैलीवर तसेच पत्नीच्या गरजांवर आधारित पोटगी ठरवते, ठराविक टक्केवारी नाही। मुलं असतील तर त्यांच्यासाठी वेगळी पोटगीसुद्धा मिळू शकते। पोटगी मिळवण्याची प्रक्रिया काय असते? पोटगी मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्ज दाखल करावा लागतो। त्यामध्ये पतीची माहिती, उत्पन्न तसेच पत्नीच्या गरजा नमूद कराव्या लागतात। तसेच त्यासंबंधी पुरावेसुद्धा सादर करावे लागतात, जसं पत्नीचे जे काय कागदपत्र असतील म्हणजे उत्पन्नाचे, गरजांचे, तसंच पत्नीचे सुद्धा सेम डॉक्युमेंट आपल्याला द्यावे लागतात। त्यानंतर केस पूर्ण होण्यासाठी कोर्ट काही वेळेला इंटरिम मेंटेनन्सचा अर्जसुद्धा मंजूर करून तात्पुरती पोटगीचा निर्णय देऊ शकतं। मित्रांनो, पत्नीला पोटगी हा कायद्याने दिलेला हक्क आहे। पतीने पत्नीचा सांभाळ करणे हे केवळ नैतिक जबाबदारी नाही तर कायदेशीर बंधनकारक जबाबदारी आहे। जर पती सांभाळत नसेल तर नक्कीच कोर्टात अर्ज करून पोटगी मिळवता येते। या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती हा काही कायदेशीर सल्ला नाही, प्रकरणानुसार परिस्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे आपल्या वकिलांचा सल्ला घेऊनच पुढील निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद।